त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी ही पहिली मागणी आहे। आणि या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन आहे। दुसरी मागणी हा प्रकार घडू नये म्हणून शेंद्रेजवळचा भरत गावामधला राजेश मोटरचा बेकायदेशीर तात्काळ ट्रान्सफॉर्मर काढावा। जर या दोन्ही गोष्टीची तात्काळ कारवाई झाली नाही तर सोमवारपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू होईल। याची नोंद जिल्हा प्रशासनाने घ्यावी। फलटण सारख्या प्रगतशील तालुक्यामध्ये फिरस्ता पारधी कुटुंबातल्या चौघांना आपला जीव गमवावा लागला। महावितरण कंपनीचा भोंगळ कारभारामुळे पारधी कुटुंबातली 4 लोक हकनात गेले। मात्र तरीही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला जाग येत नाही। असं निर्लज्ज आणि निरडवलेलं प्रशासन आणि कार्यालय कुठलं असेल तर ते विद्युत वितरण कंपनीचं कार्यालय। आमच्याच जागेत पोल उभे करणार, आमच्याच जागेत डिपो उभी करणार, 1 मीटरचा वर्षानुवर्ष चार्ज घेणार आणि तरीही आम्हाला व्यवस्थित सुविधा न देणार नाही। त्याचा परिणाम फिरस्ता पारधी कुटुंबातल्या 4 लोकांचा बळी गेला। प्रथमतः आम्ही या जिल्हा नालायक प्रशासनाचा माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो। कारण असाच प्रकार आपत्ती व्यवस्थापन सातारा जिल्ह्याचं प्राधिकरण आहे ती घडण्याची वाट बघतं की काय म्हणून आज आम्ही निवेदन निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील साहेबांना दिलेलं आहे। राष्ट्रीय महामार्गालगत शेंद्रे गावाजवळ भरतगावच्या हद्दीमध्ये राजेश मोटर नावाच्या कंपनीनं दिवसाढवळ्या नैसर्गिक ओढ्यावरती स्लॅब टाकून बेकायदेशीर ट्रान्सफॉर्मर बसवलाय। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे गेली 3 वर्षे पाठपुरावा करतायत। मंडलाधिकाऱ्यांना तळपाणी केली, अहवाल दिला तो बेकायदेशीर ट्रान्सफॉर्मर आहे, नैसर्गिक ओढ्यावर आहे। नगर रचनाकाराने अहवाल दिला तो बेकायदेशीर ट्रान्सफॉर्मर आहे, नैसर्गिक ओढ्यावर आहे। तहसीलदारांनी पत्र काढलं तो नैसर्गिक ओढ्यावरच ट्रान्सफॉर्मर आहे, बेकायदेशीर आहे। मात्र आजही विद्युत वितरण कंपनी नागठाण्याची आणि साताऱ्यातली तो ट्रान्सफॉर्मर काढत नाही। जो फलटण तालुक्यामध्ये घडलं असाच भयानक प्रकार राष्ट्रीय महामार्गावरती घडून इथं 4 लोकांचा जीव गेला, इथं 400 लोकांचा का 40 लोकांचा जळून कोळसा झाला पाहिजे याची वाट MSEB बघती। आणि शेवटी या गोष्टीचा तीव्रपणे गांभीर्याने विचार करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई सकटे, जिल्हा महासचिव सुहास मोरे, महिला आघाडी महासचिव चंदा उर्फ मनीषा कांबळे, आमचे मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण बोबाटे, आमचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल धोत्रे, त्यासोबत आमचे सचिन, हे सगळे पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते घेऊन विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पत्रकार आशुतोष वाघमोडे हे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत आंदोलनाला बसायचा निर्णय घेतलेला आहे। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, मात्र काळ सोकवता कामा नाही। फलटणमध्ये जो प्रकार घडला तिथल्या नालायक MSEB अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी ही पहिली मागणी आहे। आणि या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन आहे। दुसरी मागणी हा प्रकार घडू नये म्हणून शेंद्रेजवळचा भरत गावामधला राजेश मोटरचा बेकायदेशीर तात्काळ ट्रान्सफॉर्मर काढावा। जर या दोन्ही गोष्टीची तात्काळ कारवाई झाली नाही तर सोमवारपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू होईल। याची नोंद जिल्हा प्रशासनाने घ्यावी। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।